भारतीय जनता पार्टी शिवसेना, पुन्हा मी बोलतो, भारतीय जनता पार्टी शिवसेनेचंच हे पॅनल आहे। सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, या दोघांशी शिवसेनेच्या नेत्यांनी चर्चा करून गोपाल लांडगेजी माझ्याकडे स्वतः आले होते। आम्ही इथे सीटचं वाटपही केलं। त्यानंतर सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना संमती दिली की तुम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढा, आणि म्हणून महायुतीचं पॅनल झालं। मी एक गोष्ट क्लिअर करतो, कोण तिथे जमा झाले आणि कुठले पक्ष किती एकत्र आले याच्यापेक्षा तिथं असं सांगितलं गेलं का तिकडे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना मत देऊ नका, असं सांगितलं का? नाही, उलट असं सांगितलं तेही आपलेच आहेत असंच सांगितलं ना। कोण असेल तर तुम्ही बघितलं असेल। याचा अर्थ असा आहे की आमच्या सोबत शिवसेना हा पक्ष सुद्धा आहे। आम्ही शिवसेनेला 7 पैकी 3 जागा दिलेत, 4 जागा भारतीय जनता पार्टीतून। पलीकडच्या पॅनलमध्ये शिवसेनेसाठी एकच जागा आहे आणि भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा एकच जागा आहे। आता मतदार जो असेल दोन्ही पक्षांना मानणारा तो निश्चित विचार करेल, आणि ज्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष आहेत तिथं भारतीय जनता पार्टीचा पॅनल आहे। आपण सांगितलं माझ्या एकट्याच्या विरोधात एवढी मोठी आघाडी उभारली गेली, याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। हे पॅनल अस्तित्वात आल्याबरोबर ते सैरभैर झाले, आणि संबंधित ज्यांचे कोणी तुम्ही नावं घेतली त्यांच्याऐवजी बीजेपीच्याच माणसांनी पुढाकार घेतला आणि बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षांचा आदेश डावळून ह्या पॅनलला पुढे करण्याचा प्रयत्न केला। बीजेपीचा संपूर्ण मतदार हा आमच्या परिवर्तन पॅनलच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे, आणि मी विश्वासाने सांगतो की जनतेच्या आशीर्वादाने ही बँक परिवर्तन पॅनलच्या ताब्यामध्ये येईल, अशा प्रकारचा मला विश्वास आहे। ह्या पॅनलला सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, प्रदेशाध्यक्षांचा आशीर्वाद आहे। शिवसेनेच्या बाबतीतली भूमिका आमचे शिवसेनेचे सहकारी निश्चितपणाने वेळोवेळी मांडतील। त्याच्यामुळे किती कोणी एकत्र आले तरी परिवर्तन पॅनलला काही अडचण आहे असं मला वाटत नाही। कुठेतरी तुमच्या विरोधात एक कुरघोडी करण्याचा प्रयत्न तुमचा कुठेतरी राजकीय जो काय, शेवटी असं आहे, ह्या कुरघोडी विरघोडी अशा गोष्टी मी मानत नाही। राजकारणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण निवडणुका लढतो तेव्हा शक्तीस्थळावरच वार केला जातो असं आपण समजायचं। हे फक्त माझ्या विरोधात नाही, आमच्या प्रदेशाध्यक्षाच्या विरोधातही आहे। याचा अर्थ प्रदेशाध्यक्ष कुठेतरी स्ट्रॉंग आहेत, आणि त्यांच्या आशीर्वादाने पॅनल केल्यामुळे माझ्या ह्या नेतृत्वामध्ये त्यांनी पॅनल करायला सांगितलं, आणि हे पॅनल कदाचित स्ट्रॉंग होत चाललं असेल म्हणून शक्तीस्थळावर वार करायचा, अशा प्रकारची त्यांची भूमिका असेल। आपण लोकांनी समजून घेतलं पाहिजे। ज्या पद्धतीने आमदार किसन कथोरे तुमच्या विरोधात उघड भूमिका घेत आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून, अरे मी पण त्यांच्या विरोधात उघड घेतली ना, त्यांनी काय घेतली, मी पण घेतली आहे। मुद्दा असा आहे, आपण समजून घेतलं पाहिजे, ती खोटी माहिती देतात जनतेला।